नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना. जर आजची नाट्यछटा आवडली तर लेखिकेलाही आनंद होईल आणि मलाही आनंद होईल जर तुम्ही एक छोटासा लाईक दिलात, पुढे पाठवलीत आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं तर. एक तुमचा छोटासा लाईक आम्हाला खूप आनंद देऊन जातो. म्हणूनच मी नेहमी सांगत असते की जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनेलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण आजची नाट्यछटा. लेखिका आहेत विद्या पारनेरकर आणि शीर्षक आहे उपास ग बाई उपास. मी विद्या पारनेरकर यांचं साहित्य ह्यापूर्वी सुद्धा सादर केलेलं आहे याच चॅनेलवरती. जरूर तुम्हाला आजची नाट्यछटा आवडेल, माझी अगदी खात्री आहे. ऐकूया आपण उपास ग बाई उपास. छे छे छे, जीव अगदी गळून गेला ग बाई या उपासाने. हो, एरवी उपासाचं काही एवढं वाटत नाही, पण आता आज एकादशी ना, आणि एकादशी म्हणजे दोन्ही वेळचा उपास, आणि त्यात आज आषाढी एकादशी. हो, आषाढी एकादशी म्हणजे अगदी खासच, वर्षातून एकदाच येणारी. त्यामुळे हा उपास अगदी मनापासून सात्विक आणि मोजकाच मिताहार घेऊन करावा असं आपलं माझं मत असतं. नाही तर हो, उगीच आपलं एकादशी आणि दुप्पट खाशी. अरे काय अर्थ आहे ह्याला? मी नेहमी असं करत हो. आता आजच बघा ना, म्हणजे तशी मी काल थोडीफार तयारी केलीच होती, ऐनवेळी धावपळ नको म्हणून. दही, दूध, ताक, फळं, दाण्याची चिक्की, राजगिऱ्याच्या वड्या, झालंच तर बटाट्याचा चिवडा, वेफर्स, आणि आपलं उगीच वाटलं तर असावं थोडं म्हणून श्रीखंड. हे सगळं मी कालच आणून ठेवलं होतं. आणि मग सकाळी नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी करायची ठरवली. आणि मग आठवणीने रात्री झोपायच्या आधी साबुदाणा भिजवला. आता काय, आज सकाळी मस्तपैकी बटाटा, मिरची, कोथिंबीर, खोबरं असं सगळं घालून छानपैकी खिचडी केली. सोबत हिरवी चटणी आणि दही होतच चवीला. राजगिऱ्याच्या वड्या घेतल्या, 3-4 आपल्या आणल्या होत्या म्हणून. अहो, ह्या दिवसात त्या उगीच सादळतात लवकर आणि मग वाया जातात. आणि मला की नाही वाया घालवायला अजिबात आवडत नाही बाई. त्यामुळे म्हणून संपवायच्या हो, दुसरं काय. एरवी मला आपला 9 वाजता ना चहाच हवा असतो, पण आज उपास ना, मग चहा कॉफी जास्ती झाली तर पित्त पित्त नको वाढायला ना, म्हणून मग ग्लासभर दूधच घेतलं. अहो, उपवास असला तरी काय झालं, म्हणजे कसं सकाळी व्यवस्थित पोटभर नाश्ता केला ना, मग दिवसभर काही फार लागत नाही पोटाला, हो की नाही? आता दुपारी मात्र काही फार करायचं नाही असं म्हणत मग मी आपला आरामच केला. पण दुपारी न 12-12:30 नंतर माझी जरा चलबिचल झाली. म्हणजे काही नाहीच करायचं असं कसं? अरे घर म्हणून आपण काहीतरी स्वयंपाक करतो की नाही. आता उपास आहे तर थोडं कमी करू, तर मला काही जास्ती लागत नाही. अहो, पण बाकीच्या घरच्यांना नाही का लागणार? असं म्हणत मी आपली पटकन उठले, वऱ्याचे तांदूळ शिजवले. मग त्याच्यासोबत दाण्याची आमटी नको का? ती हवीच. आणि बटाट्याची भाजी करायला हवं असा कितीसा वेळ लागतो. आणि मग काकडीची दह्यातली कोशिंबीर सगळ्यांना आवडते ना. असं म्हणत अर्ध्या तासात मी आपलं सगळं करून मोकळी झाले बघा. आणि मग एकदम जेवायला बसताना आठवलं, अगो बाई, ते बटाट्याचे पापड केले होते ना, आता ते अशा उपासाच्या दिवशी तोंडी लावण्यासाठी उपयोगी पडतील म्हणूनच केले ना. मग त्यांना तरी कधी न्याय देणार की नाही, हो की नाही? म्हणून मग तळले आपले 5-6 पापड असे. फराळ झाल्यावर थोडस गोड खावं वाटलं तर आपलं असू द्यावं म्हणून मी श्रीखंड आणलंच होतं की नाही काल. बरं झालं की नाही, ते फार काही करायला लागलं नाही हो. अर्ध्या तासाने ताक मात्र छान ग्लास भरून प्यायले हो. अहो, छान साखर, मीठ, जिरेपूड घातलेलं, आलं वगैरे चांगलं असतं ना पोटाला ते, म्हणून हो. आणि उपास असला म्हणून काय झालं, अहो दिवसभर माझी आपली बारीक सारीक कामं सगळी चालूच होती. जरा सुद्धा आराम नाही हो केला. मग संध्याकाळी अगदीच जमून गेले, म्हणून मग चहा बरोबर थोडी दाण्याची चिक्की तोंडात टाकली आणि बटाटा वेफर्स खाल्ले. आवडतात म्हणून हो. एरवी कुठे खाल्ले जातात हो असले पदार्थ नेहमीच्या आपल्या धावपळीत, नाही का? आता रात्री मात्र मला काही जेवायचंच नव्हतं. अहो, 4 वेळा सागर संगीत खायचं आणि म्हणायचं माझा उपास आहे, उपास आहे. याला काय अर्थ आहे?
बघितलं ना आजचे लोकांचे? अहो स्टेटसला फोटो आहेत, साबुदाण्याचे आप्पे काय, साबुदाणा वडे काय, वऱ्याचे तांदूळाचे डोसे काय, अहो राजगिऱ्याच्या पुऱ्या काय. हद्द झाली हो लोकांनी. म्हणजे त्यांची अगदी सगळ्या ग्रुपवर नुसती खाण्याची चर्चा आणि फोटो हो उपासाचे. काय मी म्हणते, उपासाचं काही गांभीर्यच नाही हो या लोकांना. असं आपल्याला काय करायचंय नाही का? रात्री ना 8 वाजून गेले. तसं म्हणजे मला काही भूक नाहीये जास्ती, पण म्हटलं आता बाकीच्यांना लागेल ना, मग आता काय बरं करावं, काय बरं करावं. मग विचार एकदम आठवलं, मागच्या महिन्यात उपवासाची भाजणी केली होती, तिची चव बघायचीच राहिली होती. मग मस्त गरम गरम थालीपीठ करते असं म्हटल्यावर सगळे एकदम खुश झाले बघा. उपवासाचं थालीपीठ अहो सगळ्यांनाच आवडतं. मग ते करताना काय झालं, चुकून पीठ थोडं जास्त भिजवलं गेलं. आता हे कुठे ठेवायचं जास्तीचं उद्यासाठी, म्हणून मग आपली माझ्यासाठी पण लावली की 2 थालीपीठ. सोबत घट्ट दही होतं वाटीभर. सवय हो, दुसरं काय. आणि तोंडी लावायला उपवासाचं लिंबाचं लोणचं. अहो घरच्या लिंबाचं, घरचं लोणचं. त्याचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार नाही का? आणि मग फराळ झाल्यावर एकदम आठवलं, अरे काल एवढी कौतुकाने इतकी फळं आणली होती, ती बिचारी तशीच बाजूला पडली होती. इतक्या महागाईची आणलेली, आपण कोणी ना आमच्याकडे स्वतःहून घेऊन खाणार नाही. मग ते फ्रूट सॅलेड करा, छान काजू बदाम पिस्ते खजूर वेलची सगळं बेदाणे वगैरे घालून. मग कशी हातोहात संपतील फळं. असं म्हणत मी केलं की फ्रूट सॅलड, आणि मग संपवलं पण हं. बरं झालं, फळं कारणी लागली असं म्हणत मी आपली स्वतःचीच पाठ थोपटली. तरी पण अहो ती टोपलीतली रताळी बिचारी केविलवाणी माझ्याकडे बघत होती हो, की आज आमचा नंबर आलाच नाही म्हणून. आणि तो बटाट्याचा चिवडा, तो तर राहूनच गेला खायचा. जाऊ दे, उद्या बघू म्हणून ठेवला उचलून. बाई सगळं आवराआवरी होईपर्यंत अगदी दमून गेले मी. साहजिकच आहे ना. अहो जेवण नाही आणि दिवसभर आपली नुसतीच कामं. पण ठीक आहे, उपवासाच्या दिवशी असंच होतं. असं म्हणत आता न कपभर मी जरा गार दूध पिऊन मग झोपायला जाईन म्हणते. खरंच अहो जीव अगदी गळून गेलाय हो उपवासाने. जरा आराम केल्याशिवाय का जीवाला बरं वाटणार नाही हो आता. बरं मंडळी, मग मी झोपते आता, दमलीये ना. गुड नाईट. धन्यवाद. लेखिका आहेत सौ विद्या पारनेरकर आणि सादर करती आरती गुप्ते.